सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्लेसमेंट जी मात्र केली होती प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, जे मात्र चेंडू आदळला. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग होईल त्यावरती उत्तर जे मात्र तुम्हाला द्यावा लागणार आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर द्याल त्याच वेळेस धावसंख्या जी मात्र मोठी होऊ शकते. गोपी राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून गोपीचंद यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र चौथं होईल. अप्रतिम असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात येत आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये, जी मात्र आपण पाहू शकतो चौथं. असं म्हटलं जातं की मुश्किलों से भाग जाना आसान होता है और पहलू जिंदगी का इंतहाम होता. डरने वाले को मिलता नहीं जिंदगी में कुछ, लेकिन लढने वालों की कदमों में जहान होता. मैदानाच्या आतमध्ये त्याचप्रमाणे लढायचे, घडायचे आणि सिद्ध करावं लागणारे बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्टार या संघाला धावसंख्या धावफलकावरती हळुवारपणे पुढे जातीये, जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या, परंतु त्यानंतर सिफर क्रिकेटमध्ये सिफर कमबॅक जो मात्र केला गेलं. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं रुपेशच्या माध्यमातून फक्त 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 33 आपल्याला पाहायला मिळेल. राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून षटकारासाठी आपण पाहू शकतो 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार, जी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जी मात्र राहुल असतील. विनंती थोडस स्पीडअप करायचंय. या मॅच मध्ये खूप जास्त अवधी जो मात्र तुमच्या माध्यमातून घेतला गेलाय. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती 30 यार्ड सर्कल बाहेर आपण पाहू शकतो, जे मात्र 5 खेळाडू पेट्रोलिंग करतील. डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, त्यानंतर लॉंग ऑन असेल, वाईडिश लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, काऊ कॉर्नर, आणि त्या सोबतीला जर पाहिलं तर मिड विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त कल्लात्मकता आपल्याला पाहायला मिळाली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जब रन मिलेंगे 4 तो होगा टीम का बेड़ा पार. चौकार. पवार साहेबांच्या माध्यमातून षटकार आणि विकेटसाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतील सूरज, तोपर्यंत आपण पाहू शकतो की एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये तोच दौर इथून मात्र आणावा लागेल. राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चिनू बॉडीला ब्रश होतोय. शॉट फायनल क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होते आणि डॉट बॉलच्या मदतीने जे मात्र धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल, स्थगित असेल. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत अप्रतिम अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये विचार केला ना आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्यात. अप्रतिम आउटस्टँडिंग जी मात्र बॉलिंग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही एका चेंडूचा काही जो मात्र शिल्लक
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये झाले समाप्त. 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, जी मात्र आपण पाहू शकतो 38 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये होतो ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. ओ टू डीजे. पोचली 38 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 9.50 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते. अप्रतिम अशी संपूर्ण टेन क्रिक लाईव्हची टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू जो मात्र नीट अँड क्लीन टेलिकास्ट केलं जातं. ज्यांचे सबस्क्रायबरचा विचार केला तर 1,22,254 सबस्क्रायबर आहेत. विनंती असेल जे कोणी लाईव्ह मॅच बघतायत त्या सर्वांना आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करायचे, जेणेकरून येणारे सर्व टुर्नामेंट्स आपल्या माध्यमातून कव्हर केल्या जातील. इथे आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होती. बॉलिंग मार्क वरती बॉलर सूरज आपल्याला पाहायला मिळेल. म्हणतात ना की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू तक करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सन्माननीय राहुल दादा पवार साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल जे मात्र राहुल यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र आहे. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रफ्तार से गिरफ्तार असं आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती जी मात्र स्थिर स्थगित असेल
रुपेश बासरेजी मात्र खूप खुश आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे कुठेतरी 80 पेक्षा कमी धावा झाल्या तर मात्र आमचा संघ आरामात चेस करू शकतो. इतका कॅलिबर आजच्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही केलाय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राणा सिंग फायटर टिटवाळा हा संघ फ्रंट फुटला आहे. इथे आपण पाहतोय फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने इष्ट्या वाकवला. मॅच होती गोल्डन विकेट कॅरी. राहुल मेहर यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा रॉयल स्टार या संघाला. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, येऊन पोहोचले जे मात्र परमेश्वर आपण पाहू शकतो. आउटस्टँडिंग बॉलिंग सूरजच्या माध्यमातून आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळले. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होती समाप्ती. षटक क्रमांक 5 झालेत समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. आतापर्यंत सफलता जी मात्र मिळत असताना आपण पाहतोय रॉयल स्टार टिटवाळा या संघाला, परंतु त्यांना एक गोष्ट जी मात्र मी म्हणेल की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. तर नक्की चेतन सरांच्या माध्यमातून एक सूचना येते जी मात्र फलंदाजांना षटकार मारा, चौकार मारा, सिंगल डबलचा खेळ खेळू नका. कारण जर एक गोष्टीची आपण नोंद केली तर एक गोष्ट आपल्याला कळेल की ज्यावेळेस चेतन सर खुश असतात त्या वेळेला चांगली अशी बॅटिंग होत असते. सध्याच्या स्थितीला शांत बसले चेतन सर आणि म्हणून कुठेतरी बॅटिंग लाईनअप थंड पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील असं वाटतं की तुम्ही उत्साही व्हावं आणि ज्यावेळेस तुम्ही उत्साही व्हाल नक्की चौकार षटकार लागतील. 100च्या पुढे जर टार्गेट गेला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल चेतन सरांच्या माध्यमातून. 100 धावा ज्या मात्र संघासाठी असेल. 100 धावा खूप मोठ्या असतात, परंतु एक गोष्ट मी नक्की सांगेल, यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होईल का? बॉल बॉडीला आदळला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एक धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 आपल्याला पाहायला मिळेल. चेतन सर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे कृष्णा केने सर आहेत, 2 हप्त्यापूर्वी धर्मवीर चषक नडगावला होत होता आणि त्या टुर्नामेंटमध्ये 4 षटकांमध्ये 115 धावा त्यांच्या टीमने बनवल्या होत्या. एका प्रतिम असं खेळाडू आहेत. इथे आपण पाहतो सॉफ्ट हँडने खेळलेत, बॉलला ड्राईव्ह केला अलॉंग द बी. क्षेत्ररक्षक आहेत मैदानाच्या अभावे. बॉल सीमा पार, मिळती नशिबाची साथ. बॉल सीमा पार 4 धाब्यांसाठी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 45 या आकड्यावरती. राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45. इथे चांगला फटका पाहायला मिळते. बॉल चाला इनफिल्ड मधून बाहेर आणि तिथे मात्र कॅच सुटली आहे. देव देता आणि कर्म नेता असं समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि येस, बॉल सीमा पार चाललाय. 4 धाव्यांसाठी आपण पाहू शकतो फलंदाजच्या बॅट मधून. अजब सरांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार षटकार.
षटकारासाठी राहुलदादा पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली जी मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा. 55 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. ह्या बेस आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होईल का? इथे एक धाव कंप्लीट होतीये. चौथी धाव जी मात्र कंप्लीट होत असताना लीग बॉयच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अब तक 56 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही जर पाहायला गेलं एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 56 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर चांगली अशी बॅटिंग होत असताना आपण पाहतोय रॉयल स्टार या संघाच्या माध्यमातून अप्रतिम अशी बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. पंचांनी सांगितलं की मात्र इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. यावेळेस खाली चेंडू राहतोय थोडस तोपर्यंत एक धाव ची मात्र कंप्लीट होतीये. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि अशा रीतीने 6 षटकांची समाप्ती होतीये. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. 58 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 6 ओव्हर. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आपण पाहू शकतो परमेश्वर आणि त्यांच्या सोबतीला पंकज परदेशी असे 2 खेळाडू जे मात्र इन ऍक्शन मध्ये आहेत. म्हटलं जातं ना की जब आंखों में अंगार लिया मंजिल को अपना ठान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया. चॅम्पियन बनायचं असेल तर त्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. काय झालं याला महत्व न देता या 2 ओव्हर्स मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 58 धावा. बॉलिंग मार्क वरती सज्जन जोनवाल जी मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो. सातत्याने पंकज यांच्या माध्यमातून संघर्ष केला जातोय परंतु प्रयत्नांती परमेश्वर जी मात्र मिळत नाहीये. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. प्रत्येक सिंगल जी मात्र आपण पाहिली तर मोठ्या फटक्याच्या बदली आलेली आहे. अन्यथा प्रत्येक डॉट चेंडू जो मात्र आपण पाहू शकतो एकही दुहेरी धाव ती देखील आली नाहीये त्यांच्या बॅट मधून आणि त्यामुळे कुठेतरी प्रेशर मध्ये आहेत. 13 चेंडूंमध्ये 7 धावा फक्त बनवल्यात. यावेळेस आपण पाहू शकतो नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. पर्वणी असेल जो मात्र पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू जो मात्र असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवरती संधीचं सोनं होतंय का हे मात्र पाहायचे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 59 धावा. 59 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 11 चेंडूंचा काही शिल्लक. 11 चेंडूंमध्ये मिनिमम 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे. 2 ते 3 मोठे फटके या षटकामध्ये येणं गरजेचं असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न बॉल चाललाय जो मात्र वाडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते उचलतील लॉंग स्ट्रायकर एंड वरती फेकतील तोपर्यंत आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो जी मात्र 60 आकड्यावरती. यावेळेस देखील पाहतो डॉट बॉलची समाप्ती होते. सातत्याने पाहायला गेलं सज्जन असतील रुपेश असतील यांच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये टॉल अँड हँडसम विष्णू केने सर मॅन फ्रॉम निंबवली आणि त्याच्या सोबतीला बायकर मॅन ऑफ टिटवाळा आमदार चषकामध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवली गेली होती तेच पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कृष्णा केने सर बाहुबली. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होते. म्हणतात ना तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख अगदी त्याचप्रमाणे डॉट बॉलवर डॉट बॉल डॉट बॉलवर डॉट बॉल आणि डॉट बॉलवर डॉट बॉल येत आहेत. एकही मोठा फटका जो मात्र लागत नाहीये. परमेश्वर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल राहुलजी पवार साहेबांच्या माध्यमातून. षटकारासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 60 या आकड्यावरती. अप्रतिम बॉलिंग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या.
इथे आपण पाहतो अजून एक डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॉलिंग मार्क वरती सज्जन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं ढासावं अगदी त्याचप्रमाणे इथे आपण पाहतोय कुठेतरी बॅटिंग लाईनअप ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके सोडा, सिंगल डबल देखील काढायला इथे नाके 9 येत आहेत, जे मात्र बॅटिंग करणाऱ्या पंकज आणि परमेश्वर यांना. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय 4 फलंदाजच्या बॅटमधून. सात षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 64 या आकड्यावरती. 64 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8वा सुरू होतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपण पाहू शकतो सूरज, जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल इन फील्ड मध्ये राहतोय. एसटी रक्षक येतील, बॉलला गॅदर करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 65 आकड्यावरती. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ 8वा. या षटकामध्ये विचार केला तर फक्त एक धाव जी मात्र पहिल्या चेंडूवरती आली आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय परमेश्वर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंकज. पंकजने या मॅच मध्ये कुठेतरी निराश केलं. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल. कीपर येत आहेत, करणार नाही कुठली चुकी. इथे मात्र जेल टिपली जातीये. तिसरा झटका लागतोय रॉयल स्टार टिटवाळा या संघाला. तर एकदा एकवटली जातीये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे आपण पाहतोय कुठेतरी मिस जजमेंट जी मात्र पाहायला मिळाली. फलंदाज होतोय बाद धावबाच्या स्वरूपामध्ये. म्हणतात ना की आम्ही तो अपनों ने लूटा और गैरों में का दमता, अपनी कष्टी वाढ उभी जापे का पाणी कमता. विकेट्स होतोय पतन, फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकतो चौथा झटका मैदानाच्या आतमध्ये लागतोय.
अप्रतिम अशी स्कोरची भूमिका आपण पाहू शकतो राजेशजी साळवी सरांची. प्रत्येक चेंडूवरती नीट अँड क्लीन स्कोरिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतोय एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व राजेशजी साळवी सरांच्या सुवर्ण अक्षरामध्ये जी मात्र स्कोर कार्ड लिहिलं गेलेलं आहे. नक्कीच जर कोणाला स्कोरर असं पाहिजे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. राजेश साळवी सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. अप्रतिम अशी स्कोररची भूमिका धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 68 रन 69 रन्सचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतं. 48 बॉल्स आणि 69 रन्सचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. मेगा फायनलची मॅच जी मात्र आपण पाहू शकतो आणि माझा मात्र शेवटचा टर्न होता आणि त्यासाठी नक्कीच मी रोशनजी संते सर असतील, त्यासोबत राहुल दादा मेहर असतील, चेतन सर असतील, त्यासोबत जर पाहायला गेलं तर दारासिंग सर असतील, त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत आणि धन्यवाद करतो. आणि एक गोष्ट नक्की सांगतो की म्हणतात ना, आकाशात एक तारा माझा असावा, डोळे उघडताच तो चमकून दिसावा, त्यात एक दुनिया माझी असावी आणि तुमच्यासारखी माणसं मात्र त्या दुनियेमध्ये असावी. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. येणारे 8 षटकं आणि विजयासाठी 69 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय, कुठला संघ चॅम्पियन ठरतोय. येणारे 8 षटकं आणि विजयासाठी 69 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येत आहे. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ गारिवली, वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय रोशनजी संते सर. नक्कीच एक सूचना असेल, राहुल दादा महेर यांच्या 4 व्हीलरची चावी जर कोणाकडे असेल तर आपण आणून द्यायची आहे. मारुती सुझुकी ब्रेझा आहे आणि त्याची चावी कोणाकडे असेल तर आपण आणून द्यायची आहे. 69 धाव बनवायचे त्या मॅचमध्ये. यस, दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द वे शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्राईक इनला फलंदाज रुपेश बासरे, त्याला साथ देतोय गोपी नांगलोत आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये प्रदीप आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत रवी राठोड आहेत आणि मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतो आहे. बॅटिंग करणाऱ्या राणा सिंग फायटर्स या टीमची धावसंख्या आहे 69 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज आहेत प्रदीप जारवाल. विनंती असेल रॉयल स्टार या टीमला आपला एक 12th मॅन पाठवायचा आहे, ही विनंती असेल रॉयल स्टार या टीमला. गोलंदाज आहेत प्रदीप, स्ट्राईक इनला फलंदाज गोपी नांगलोत. क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. राईज झाला चेंडू आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं आणि येतोय हा डॉट बॉल. 69 धाव बनवायचे आहेत. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. छोटी मोठी युद्ध संपलेत, आरंभ झालाय महायुद्धाला. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश बासरे ऑन स्ट्राईक, रन मशीन आहे.
हाफ ट्रॅकर ग्लोरियस स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जाईल स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. रेवती गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. धावसंख्या 8 आहे. ड्राईव्ह केले सॉफ्टने खेळतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर TPL चौकार येतोय. फलंदाज रुपेश बासरेच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. 42 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. जर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गोपी नांगलोत यांनी तर 500 रुपये असतील. राहुल पवार आणि 500 रुपये अजब सिंग जोनवाल. क्या बात आहे. बघा गोपीदादा आपल्या एका षटकारासाठी या पहिल्या चेंडूवरती षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल पवार आणि अजब जोनवाल यांच्याकडून ही सुवर्ण संधी. धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 42 चेंडू शिल्लक. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. स्पोर्ट्स सायकल आणि त्या रेसमध्ये अनेक खेळाडू देखील आहेत. 4 ते 5 खेळाडू त्या रेसमध्ये आहेत. परमेश्वर मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आनंदने आणि संपलाय. गोपीचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का राणा सिंग फायटर या टीमला. कैलासजी आनंदसाठी नक्कीच 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या झेलसाठी. सज्जन जोनवाल येत आहेत. अप्रतिम बॅटिंग केली सज्जनने. क्वालिफाईंग मॅचमध्ये 45 धावा आणि त्यानंतर फर्स्ट क्वालिफायरमध्ये 53 धावा. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत रवी राठोड. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील. या चेंडूवरती मिळत आहेत या 2 धावा. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 1/14. ही चांगली सुरुवात केली आहे. राणा सिंग फायटर्स या संघाने मेगा फायनलचा सामना सुरू आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 अंतिम सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्जन जोनवाल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. वाईड बॉल आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल.
15 धावा. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. परमेश्वर सिहरे गोलंदाजी मार्क वरती. सॉफ्ट आणि खेळतायत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 16. सेन्सिबल बॅटिंग करतायत फलंदाज सज्जन जोनवाल आणि रुपेश बासरे. नक्कीच लाईट ऑन आहे आय थिंक गाडीची, ती आपण बंद करायची आहे. रुपेशने जर या चेंडूवरती षटकार लगावला तर 500 रुपये. राहुल पवार यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. पाणी येते. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 16 धावा. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. जर या चेंडूवरती षटकार आला तरी देखील राहुल पवार यांकडून 500 रुपयांचा पारितोषिक असेल. रुपेश बासरेसाठी ही सुवर्ण संधी. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एला डॉट बॉल आणि पुन्हा एकदा संधी असेल. क्या बात आहे. रुपेश बासरे यांच्यासाठी नामी संधी चालून आली आहे, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत. एका षटकारासाठी 500 रुपये आहेत. राहुलजी पवार यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. रुपेश बासरे यांच्यासाठी फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत राहुल महेर आणि येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 16. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 36 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 53. या सामन्यामध्ये भरतदादा नांगलोत यांच्याकडून पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी रुपेश बासरे यांच्यासाठी 500 रुपये. गोलंदाज आहेत प्रदीप जारवाल. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्जन जोनवाल. 36 चेंडू शिल्लक आहेत. 53 धावांची गरज आहे. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज परमेश्वर शेहरे. फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. चुकीला माफी नाहीये. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अतिरिक्त बाउन्स आणि फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 20. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. 49 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. फुलर लेनचा हा चेंडू ड्राईव्ह केला गॅप मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव. प्रत्येक षटकारासाठी भरतदादा नांगलोत यांच्याकडून पारितोषिक आहे. रुपेश बासरे यांच्यासाठी 500 रुपये.
यावीस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 21 धावा. चांगली गोलंदाजी होतीये. 69 धावा डिफेंड करायच्या आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी. ड्राईव्ह केले गॅपमधून. चेंडू जातोय काऊ कॉर्नर. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. रुपेश बासरेने जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर राहुल पवार साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. अनेक पारितोषिक आपण पाहतोय सकाळपासून. पारितोषिकांचा वर्षाव. समालोचक असतील आमचे अनेक मान्यवरांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि मिळते एक धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26. 26 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बनवायचे धावा 69. 30 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. संपूर्ण जिल्हा देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सर्व गावातून हे खेळाडू आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. नवीन गोलंदाज परमेश्वर सिंहरे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश बासरे. ऑन स्ट्राईक बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत राहुल पवार यांच्याकडून आणि एका षटकारासाठी भरतदादा नांगलोत यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. रुपेश बासरे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. अपिश खेळतायत. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल. राहुल महेरने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. रुपेश बासरे बॅक टू द पवेलियन. एकोणतीस चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज. न्यू बॅट्समन आहेत मदन मुराडे. नवीन फलंदाज येत आहेत. परमेश्वरने काय गोलंदाजी केली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 28 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. अठ्ठावीस चेंडू आणि 43 धावांची गरज. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजू, परंतु आनंदने हा चेंडू अडवलाय आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 28. धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक 27. जिंकण्यासाठी 41
धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा येईल. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतो धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे राणा सिंग फायटर्स या संघाने. 69 धावा बनवायच्या आहेत. 2/29 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय कारण की सेकंड बाउन्सर आहे आणि पंचांनी दंडित केलंय परमेश्वरला. नो बॉल आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया नक्कीच. अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा येतो धावसंख्या 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांची गरज आहे. 27 चेंडू शिल्लक. फ्रीट आहे. फ्रीटच्या बॉलवरती लॉंग ऑफला खेळतायत राहुल. फार वेगाने येतील चेंडूवरती आणि पायाने हा चेंडू हडवलाय. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती. 37 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 26 या मॅचमध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. 25 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. पंचवीस चेंडू शिल्लक आहे. 37 धावांची गरज. या मॅचमध्ये वापसी केली आहे रॉयल स्टार या संघाने. 69 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. सज्जन अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय. ज्या सज्जनने आजच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. 2 सामन्यांमध्ये बनवल्या तब्बल 98 धावा. आज आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानावरती हा प्रश्न देखील पडला होता आणि लेफ्ट केलाय. येतोय हा डॉट बॉल. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 37 या मॅचमध्ये. पाणी घेऊन जायचं आहे. यस, पाणी गेलेलं आहे मैदानावरती आणि 24 चेंडू शिल्लक. बनवायचे धावा 37. यायोगे आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. देखील आहेत व्यासपीठाच्या
नक्कीच खाली आपण पाहू शकाल आदरणीय भरतदादा परदेशी साहेब आहेत, कैलासजी बहुरे साहेब आहेत, देवसिंग जगरवाल साहेब आहेत आणि चेतनदादा लोधवाल साहेब देखील आहेत. अनेक मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत. दारासिंग बमनवत साहेब देखील आहेत. हे आपण टी व्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. सर्व हे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. मेगा फायनल सुरू आहे. राणा सिंग फायटर्स आणि रॉयल स्टार या दोन टीममध्ये 24 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 37 या मॅचमध्ये. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. आमचे ऑपरेटर संदीप, समालोचक मित्र प्रथम चव्हाण, ऑफिशियल गुणलेखक राजेश सालवी, त्यानंतर 10 क्लिकचे ऑफिशियल स्कोरर अपडेटर रौनक तडवी. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्जन जोनवाल, ज्याने आज धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय, तोच येतो स्ट्रायकिंगला. 24 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 37. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं या मैदानावरती थोडंसं कठीण आहे. राहुल महेर नवीन गोलंदाज आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची शक्यता असेल. राजू होते, राजूने हा झेल सोडलाय की ही मॅच सोडली आहे, येणारा काळच ठरवेल. झेलची संधी निर्माण झाली होती आणि राजू गुसिंगे यांनी हा झेल ड्रॉप केलाय. क्या बात आहे. बघा, एक वेगळं पारितोषिक येत आहे. राजू गुसिंगे यांनी हा झेल ड्रॉप केलाय, त्याबद्दल 500 रुपयांचं पारितोषिक असेल रामधन दुलत यांच्याकडून. म्हणजे झेल सोडला तरी देखील पारितोषिक आहे, झेल पकडला तरी देखील पारितोषिक आहे, षटकार लगावला तरी देखील पारितोषिक आहे, चौकार लगावला तरी देखील पारितोषिक आहे, विकेट मिळवला तरी देखील पारितोषिक आहे. थोडीशी दुखापत होतीये, 9 चेंडू टाकला तरी. याआधी आपण पाहिलं तर चेतनदादा लोधवाल यांनी एक सिक्रेट पारितोषिक दिलं 500 रुपयांचं किरणला. त्याचा सिक्रेट आम्ही गुपित ठेवलेला आहे की ते आम्ही 500 रुपये कशामुळे दिले. यस, मॅजिक स्प्रे घेऊन जायचा आहे, रिलीज स्प्रे आहे तो आपण घेऊन जायचा आहे मैदानावरती.
राहुल महेर यांना या अंतिम सामन्यामध्ये, अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये, कारण की महत्त्वाचे गोलंदाज देखील आहेत, ते देखील पाहतायत की त्यांना थोडंसं आय थिंक बरं वाटतंय आता पहिल्यापासून. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं दुखापतीमधून की मैं खेलेगा, आणि ते चित्र आपण पाहतो याही सामन्यामध्ये राहुल महेर सांगतायत. एकदा जोरदार टाळ्या राहुल दादा यांच्यासाठी. दुखापतग्रस्त आहेत परंतु संघाला त्यांची गरज आहे आणि त्यामुळे ते सांगतायत की मी खेळेन, कारण की महत्त्वाची 2 षटकं आहेत त्यांची. फार मोठा इम्पॅक्ट पडू शकतं जर ते दुखापतग्रस्त झाले, परंतु त्यांनी सांगितलं की मी गोलंदाजी करीन. अनेक चांगली बाब आहे रॉयल स्टार या टीमसाठी. आमचे फिजिओ राजेश साळवी तिथे गेले आणि राहुल दादा नक्कीच बरे झाले असं वाटतंय. बनवायचे धावा अजूनही पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये 23 चेंडू. धावसंख्या आहे 33 धावा अजूनही बनवायचे आहेत. धावा 36 या मॅचमध्ये. 23 चेंडू शिल्लक आहेत. दुखापतग्रस्त आहेत परंतु त्यांनी सांगितलं की मी गोलंदाजी करू शकत नाही आहे या मॅचमध्ये. थोडीशी दुखापत त्यांना जाणवते आहे आणि त्यामुळेच एक्स्ट्रा प्लेअर त्यांचा आतमध्ये जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जो त्यांचा एक्स्ट्रा प्लेअर आहे तो आतमध्ये जायचा आहे. परंतु राहुल दादा महेर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्याप्रमाणे आज संपूर्ण दिवसामध्ये आणि काल देखील जो खेळ केला आहे, खऱ्या अर्थाने प्रमुख आयोजक देखील आहेत टिटवाला प्रीमियर लीगचे आणि फार मोठी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे टिटवाला प्रीमियर लीगची. अथक परिश्रम घेतलेत, गेले 2 महिने दिवस रात्र एक केलाय या टिटवाला प्रीमियर लीगसाठी आणि दुर्दैवाने ते दुखापतग्रस्त झाले या अंतिम षटकामध्ये. 23 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 36 या मॅचमध्ये. राहुल दादा महेर यांची ही 2 षटकं फार मोठा इम्पॅक्ट पडेल या मॅचमध्ये, यात तिलमात्र शंका नाही आहे, कारण की राहुल दादा महेर यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आय थिंक त्यांना क्रॅम्प आला असावा. दत्ता पाटील येत आहेत आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. 22 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 36. 22 चेंडू. बॅटची गडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज मदन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय. सूरज घोणावत येत आहेत. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतोय दत्ता पाटील हा गोलंदाज. 20 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज.
समीकरण कठीण होत चाललंय. राणा सिंग फायटर्स या टीम समोर ड्राईव्ह केलंय गॅप मधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. रवी येत आहेत फार वेगाने. रवी राठोड आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 34 धावा. 19 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. सज्जन झोनवाल वरती आता मात्र फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. सबमरीन डिलिव्हरी. कीपर बीट झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु थर्ड अंपायरला रेफर केलेला आहे. थांबायचं आपण बॅट्समन. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर. एक मिनिट थांबायचं आहे बॅट्समन, कारण की अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे. त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. कोणावरती अन्याय होणार नाही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण वापर करतोय. SOUT आउट आहे फलंदाज. अत्यंत हा क्लोज निर्णय होता, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतला. चेतनदादा लोधवाल यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी पारितोषिकं देखील जाहीर होत आहेत. दारासिंग भाऊ, दारासिंगजी, जर विकेट आला तर 500 रुपये असतील. दारासिंग बमनावत यांच्याकडून ही सुवर्ण संधी. 18 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. पहिला चेंडू आहे यावेळेस पॅडवरती ब्रश होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्जन आहेत आणि न्यू बॅट्समन येतोय विजय पवार. गोलंदाज आहेत मंगेश. गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या अंतिम सामन्यामध्ये. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. रवी आहे डीप मध्ये. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिल्टील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या
दोन्ही पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. रुपेश बासरे बाद झाल्यानंतर संघर्ष सुरू आहे. राणा सिंग फायटर्स या टीमचा अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. साइडम ॲक्शन आहे आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या 37. 32 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. जोपर्यंत सज्ज नसेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 38. एकतीस धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. क्या बात है अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये. मंगेशच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलंय. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. रॉयल स्टार या संघाने 69 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या 69 धावा डिफेंड करताना चांगली गोलंदाजी आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आत्तापर्यंत. रॉयल स्टार या संघाच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 31 या सामन्यामध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 39 धावा. जिंकण्यासाठी 13 चेंडू शिल्लक. 30 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. मंगेश ऑन साइडला फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय. सज्जन झोनवालच्या बॅटमधून 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. डीजे मास्टर. टिटवाला प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि टिटवाला प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे. या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 11,111 आणि ते पारितोषिक लाभलंय सन्माननीय मंगेशजी सिंगल यांच्याकडून. त्यांचं मनापासून आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,777 रुपये आणि ते लाभलेत चेतनजी लोदवाल आणि रतन परदेसी गुसिंगे यांच्याकडून ते पारितोषिक लाभलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,555 आणि ते पारितोषिक लाभलंय देवसिंग जगरवाल आणि शांतीलाल सुलाने यांच्याकडून. त्यांचे देखील आभार. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 3,333 आणि ते लाभलंय रुपेश बासरे यांच्याकडून. त्यांचे देखील विशेष आभार. आणि या स्पर्धेमधील सर्व ट्रॉफीज व मेडलसाठी 10,000 रुपयांची देणगी रतन परदेशी झोनवाल व कैलासजी बहुरे यांच्याकडून लाभलेले आहेत. त्यांचे देखील आभार. अंतिम सामन्याच्या दिवशी प्रीती भोजनासाठी 11,111 रुपयांचं देणगी दारासिंग बमनावत यांच्याकडून लाभलेली आहे. त्यांचे देखील आभार. आणि या स्पर्धेमधील खेळपट्टी अर्थातच पिच बनवण्यासाठी 5,100 रुपयांची देणगी भरतजी महेर यांच्याकडून लाभलेली आहे. त्यांचे देखील विशेष आभार. या सर्व दानशूरदात्यांचं आयोजकांच्या वतीने
लाख लाख आभार. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या राणा सिंग फायटर्सच्या टीमची. थँक्यू सो मच. टिटवाला प्रीमियर लीग मधील मॅन ऑफ द सिरीज साठी विशेष आकर्षण आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे आणि ती सायकल लाभली आहे राहुलजी महेर आणि गोपी नांगलोत यांच्याकडून. या सायकलसाठी 10,000 रुपयांची देणगी लाभली आहे. त्यांचा देखील विशेष आभार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी 2100 रुपये आहेत गजाननजी मारंग यांच्याकडून आणि मदन सिंग नांगलोत यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1051 रुपयांचं पारितोषिक आहे भरतजी नांगलोत यांच्याकडून. अंतिम सामन्यातील सामनावीरासाठी स्मार्ट वॉच आहे सुपर सिंग मामा बालोत यांच्याकडून. हे स्मार्ट वॉच आहे. क्या बात आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. स्वप्नीलजी देशमुख साहेबांकडून देखील 5,000 रुपयांची देणगी लाभलेली आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. या षटकारासाठी 200 रुपये आलेले आहेत भरतदादा नांगलोत यांच्याकडून. हे पारितोषिक आलेलं आहे. गजानन मारंगसाठी हे पारितोषिक आहे. 8 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 14 धावांची गरज. गजानन ऑन फायर. एक षटकार लगावलाय. निर्णायक क्षणी हा षटकार आलाय. यावीस फटका चांगला आहे. ड्राईव्ह केले गॅप मधून. चेंडू जाईल टीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. यांच्यासाठी पारितोषिक येत आहे दयाल गोसिंगे यांच्याकडून. जर षटकार लगावला तर 200 रुपये. 7 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धाव बनवायचे होते. एक षटकार एक चौकार आलाय आणि आता मध्ये 10 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. फलंदाज झाले बाद. चांगला झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 59. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. मात्र या मॅच मध्ये राहुल दादा महेर यांची कमी भासेल यातील मात्र शंका नाहीये. कारण की 6 चेंडू आणि बनवायचे धावा 10 या सामन्यामध्ये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक जी आहेत जी क्रिक हिरोज जो ॲप आहे त्यानुसारच दिली जातील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. राहुल दादा महेर यांनी ती आम्हाला सूचना केली आहे.
हाय व्होल्टेज सामना, बिग फाइट मॅच. मंगेश सिंगल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सज्जन जोनवाल. ऑन स्ट्राइक 6 चेंडू बनवायचे, धावा 10 या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जणू काय या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण रवी राठोडने केलंय या चेंडूवरती. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल पकडलाय पॉइंटला. फलंदाज झालाय बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये कमबॅक केलंय. रॉयल स्टार या संघाने 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 6. ₹11,111 मानकरी आणि कोण होणार 7,777 रुपयांचा मानकरी. हे 4 चेंडू ठरवतील. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 6. न्यू बॅट्समन येतोय केसर सिंग दुलत. 9व्या क्रमांकावरती 7 फलंदाज गमावलेत. 4 चेंडू शिल्लक बनवायचे धावा 6. महत्वाची विकेट गमावली आहे. सज्जन बाद झालेत. ज्या सज्जनने सलग 2 सामने जिंकून दिले होते तो सज्जन बाद झालाय. 4 चेंडू बनवायचे धावा 6. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कैलास भाऊ बहुरे यांच्याकडून दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. असंच प्रेम नेहमीच असू द्या. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3 अंतिम सामना याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं राहुलदादा मेहर यांनी, जे स्वप्न पाहिलं होतं गोपीदादा नांगलोद यांनी आणि जे स्वप्न पाहिलं होतं रामधन दुलत साहेबांनी, ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय टिटवाला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. क्या बात आहे, गॅप मधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू जातोय पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर नक्कीच थँक्यू सो मच. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. रुपेश बासरे आले होते, काहीतरी कानमंत्र दिला आणि त्याचाच फायदा झालाय. चौकार येतोय.
3 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. काय घडतंय मैदानावरती? फलंदाज झाले बाद. 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी एक धाव बनवायची आहे. जर दोन्ही चेंडू आले डॉट बॉल तर सामना होईल टाय आणि सुपर ओव्हर खेळवले जाईल. परंतु इथून राणा सिंग फायटर संघ हा सामना पराभूत होऊ शकत नाहीत, कारण की स्कोर झाले लेवल. 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज. तो मॅच न्यू बॅट्समन येत आहेत. स्वतः संघ मालक देखील आहेत राणा सिंग फायटर्स या टीमचे. महाजन भौरी येत आहेत नवीन फलंदाज. महाजन भौरे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत चरण गुणावत. 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी एका धावेची गरज. दोन चेंडू आणि एका धावेची गरज आहे. 8 फलंदाज बाद झालेत. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. जर दोन्ही चेंडू आले डॉट तर सामना टाय होईल आणि सामना सुपर ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल. परंतु जर तरला महत्व नाहीये. 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मंगेश गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज चरण आहेत. आणि प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. 1 चेंडू एका धावे. सामना आवडला असेल तर एकदा जोरात आल्या, कारण की शेवटची जोडी देखील मैदानावरती आहे. ऑल आउटचं संकट. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीये की हा सामना कोण जिंकतील. परंतु हा सामना कोणी जिंकू दे, हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे टिटवाला प्रीमियर लीग सीझन 3चा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 1 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. शेवटची जोडी मैदानावरती आहे. जीवन येत आहेत 11व्या क्रमांकावरती. ऑल आउटचं संकट आहे. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणी जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. एकदा जोरात आल्या या दोन्ही संघांसाठी. या चेंडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. 1 चेंडू शिल्लक आहे. एका धावेची गरज आहे. विजयासाठी 1 धाव ही बनवावी लागेल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज जीवन. 1 चेंडू 1 धाव. आणि फलंदाज झाले बाद. सामना झालाय टाय आणि सुपर ओव्हर खेळवली जाईल. मेगा फायनलचा सामना सुपर ओव्हर. मी आधीच प्रेडिक्शन केलं होतं जेव्हा 6 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या होत्या. आणि आता मात्र सुपर ओव्हर. 3-3 फलंदाज आपली नावं द्यायची आहेत दोन्ही संघांची.
पैसा वसूल मेगा फायनल. तीन तीन बॅट्समनांची नावं द्यायची आहेत आणि एक गोलंदाजाचं नाव द्यायचं आहे. दोन्ही संघ त्वरित द्या कारण की अंधार होत चाललेला आहे.